कोण कांचन नावाचा माणूस आहे, तो धनंजय मुंडेचा कार्यकर्ता आहे किंवा पीए. धनंजय मुंडे हे माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम त्यांनी केलं. तर ह्या बीडचं पोरगा का कोणी तो पीए का कार्यकर्ता त्यांनी ह्या आरोपींना घेतलं. यांनी सांगितलं असं आमजवळ हाई किंवा आम्ही मारतो, काय त्यांना माहित, आता ते तपासात होईल म्हणून तर बोला ना मी जास्त. त्याला परळीला नेलं. ती बैठक धनंजय मुंडेंनी सोडली. हे आल्याला कळालं की याच्यापाशी 10-20 मिनिटाचा वेळ दिला आधी. मग यांची तिथं इकडे आल्यावर 2 कोटीत का काय त्यांचं ते ठरलं आणि 50 लाख एक्स्ट्रा म्हणजे असं 2.5 कोटीत त्यांचं ठरलं. याच्या आधी त्यांनी 5 ते 6 करोड रुपये नाशिलेले असेच. जर तो ह्या त्या गँगवार म्हणून तो काय असन ते जर छेदू शकतो, माहिती बाहेर आणू शकतो, तर मी बी सोपा नाही, कच्चा नाही, हे ध्यानात ठेव. तो इतक्या चुकीच्या हात टाकला. आता तो विरोध करायला पाहिजे होता, तो भाषण करायला पाहिजे होते, तो मीडियात बोलायला पाहिजे होतं, पण तू आमच्याच काही गरज नसताना त्याला ह्या गोष्टी करायची काही गरजच नव्हती. राजकारणाच्या ठिकाणी, आरक्षणाच्या ठिकाणी ते याच्यात मिक्स करायची काही गरजच नाही. आणि मी सांगतानाच सांगितलं, सकाळी सुद्धा सांगितलं, काल पण सांगितलं, मला अमुक माहिती मिळाली आणि मी ती पोलीस प्रशासनाला सांगितली, याची चौकशी करा. याच्यात हे इतके लोक येतात, हे आता धरलेले 2, आणखीन दुसरे 2, हे स्वतः धनंजय मुंडे, असे 8-10 जण आहेत त्याच्यात. यांची चौकशी नको व्हायला. आणि गृहमंत्री फडणवीस साहेबांना सांगतो, आणि मीही जर आम्हाला जमत असेल तर, मला माहित नाही, तो नार्को टेस्ट करा म्हणतो ना, सगळ्यात आधी मी तयार आहे. मी कोर्टात अर्ज करणार आहे उद्या, नार्को टेस्ट करा म्हणून. होऊन दे दूध का दूध, पाणी का पाणी. उद्या मीच अर्ज करणार, गृह मंत्रालयाला करणार, आमच्या एसपी साहेबाला सांगणार, कलेक्टर साहेबाला सांगणार, कोर्टात पण जाणार. सगळ्यात अगोदर मी तयार आहे नार्को टेस्टला. अरे जातवाने रे, धन्यातो यासारखा नाही मी. मी जातवाने, आरोप नाही करत. माझ्या उभ्या जीवनात मी आरोप नाही केला. भाषणं झाली असती, ते होत असतं, जात असतं, पण असे खुनापर्यंतचे आरोप, घातपात करण्यापर्यंतचे आरोप मी नाही करू शकत. तू सीबीआय काय म्हणतो, तू त्याच्या पुढची कोणची काय असेल त्याच्यात मी तयारी. मी तर म्हणतो नार्को टेस्टला सगळ्यात आधी मला अर्ज जाणार आहे. पाटील त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं की तुम्हीच माणसं पाठवली, मी त्यांना भेटलो, अनेक लोक येतात, फोटो काढतात, भेटतात. मग हेच केलं आयुष्यभर. तो दुसऱ्या मुंडे गटाचे लोक वापरायचे आणि ते तुमचेच म्हणायचे, हे मराठ्यांचे पाठवायचे आणि तुमचेच म्हणायचे. तुला आयुष्यभर ते काय झालं, तू सटकात गेला. पण आता नियतीला हे मान्य नाही, त्याच्यामुळं तू चुकीच्या ठिकाणी हात घातल्यामुळे तू पक्का गाठला. आता सगळ्या महाराष्ट्रातले 6 करोड मराठे फोटो काढतात, येतात. कोणाला नाही म्हणतो मी, इथं मये येत म्हणून तुम्ही घातपात करणार का त्याचं ऐकू? आणि ते मये येत म्हणला का ते लोक? ते दाखव रे. असं सुद्धा म्हटलं की आता या कोराच होऊन द्या ना. आता मये लोक आहेत ना ते, मयचे तो संग बोलले नाही ना. 2 जण बोलते, ती अटक झालेली. कोण कोण केंद्रीय मंत्री कोण येणार आहे उद्या? का शिवराज चव्हाण नाही का केंद्रीय मंत्री? आपलं काय नाव आहे कृषी मंत्री? हा कृषी मंत्री ते हो, भरणे मामा. भरणे नाही, केंद्रातला मंत्री. ते नाव माहिती आपल्याला कोण आहे असं. मग चव्हाण आहे मला माहिती. हा मग काय माहिती त्यांना म्हणायचं तुम्ही यांना पेमेंट द्या, तुम्ही तुमचं तिकडे बिझी राहा म्हणा. काय झालं एवढं माहितीच कार्यक्रमात ती सरी. मग आता काय म्हणजे तुमचं शुक्रवार पुस्तक करून टाकतो. आम्हाला काही देऊ बी नका म्हणजे, जेव्हा पेमेंट आम्ही देतो तेव्हा द्या आम्हाला. काही रुपये आम्हाला काही दाखवू नका म्हणजे, भरवसा आहे म्हणजे भाव. म्हणजे तुमचं डीएमचं बोलणं झालं का? हा झालं बोललं. आणि दुसरी गोष्ट, आंतरवाली मधून 2-4 जण गेले बरं का भेटायला. ते बी बोलणं झालं, पण म्हणजे ह्यांच्याकडे काहीच नाही.
कोण जातं व त्यांच्याकडे आता अंतर वंचर जण गेलते आज नाही काल गेलते. काल गेलते काय? हो चालेल. ह्यो विषय महाराष्ट्रासाठी सिरियस आहे म्हणून वेळ घ्यायला लागला. आपल्याकडे हे नव्हतं बोलले हेच मनाने गेलते ह्यांची ओळख नाही काय नाही डायरेक्ट तिथे गेले. तर चर्चा हे केली तरी त्या म्हणजे असंच मोकाम बोलायला लागले म्हणजे असं तर कुणी बी बोलतोय. हा बरोबर. काहीच प्रूफ नाही म्हणजे त्याच्याकडे. नाही आपल्या इतकं कोणी डोकं नसेल लावलं एवढं तुम्हाला सांगतो ना. आपण जिथं ज्या जागेवर होतो त्या जागेवर दुसरं कोण नव्हतं मी. ऐका ना ते मला एवढं बोलला मला मी आयुष्याचं तुमचं कल्याण करून टाकतो हे तुम्ही कुठं रुपये देतो आणि तुमचं आयुष्याचं कल्याण करून टाकतो तुम्हाला कुठंच काय तुम्ही करून देणार नाही. फक्त माझ्यावर भरोसा ठेवा म्हणजे शुक्रवार पुस्तक मी करून टाकतो. 2 आरोपी बोलतात ना. आम्हाला भरोसा तुमच्यावर तुम्ही आम्हाला काही प्रूफ बी देऊ नका काय नका तुमची पेमेंट घ्या आणि आमचं आम्हाला देऊन टाका सर. त्यांना तुमचं नाव बी कुठं प्रूफ नाही ऐका ना त्यांना म्हणलं आमच्या नावाचं ते म्हणजे तुमचं नाव कुठं सोप होणार नाही. उलट तुम्हाला कधी बी अडचण येऊन कसले कामात तुम्हाला सहकार्य केलं. त्यांनी शुक्रवार कम लावला बरं आता मागच्या शनिवार केला कार्यक्रम आहे ना आता उद्या परवा दिवशी 2 दिवस कार्यक्रम आहे तिथं. कृषी मंत्री येतील लय मोठा कार्यक्रम आहे तिथं. आता समजा रविवारी सोमवारी मंगळवारी कार्यक्रम आहे बुधवार गुरुवार काय अडचण आहे त्याला. हा मग ते शुक्रवार म्हणले ना म्हणतो मीच त्याला म्हणलं शुक्रवार बरं पस्तर करा ते म्हणजे मंगळवार पस्तर कार्यक्रम आहे मी म्हणलं शुक्रवार पस्तर करून टाका जास्त त्यांना 2-3 दिवस जास्त सांगितले. हा ना रविवार परत शुक्रवार ते म्हणे माझी तब्येत खराब जाऊ द्या झाली ना कार्यक्रमामुळे आपल्याला बोलता येत नाही ना कार्यक्रम आहे तिथं 2-3 दिवस. असं का? हा हे मग आता जाणच नाही उद्या म्हणायचं मग त्यांच्याकडे. आता रविवार सोमवार आणि मंगळवार 3 दिवस कार्यक्रम आहे. बापरे. आणि कार्यक्रम झाल्यावर 3 दिवस कार्यक्रम झाल्यावर तुम्हाला माहिती त्याला दुखणं येतं 1-2 दिवस शांतच राहणार. पण त्याला म्हणा तू बिझी राह इकडे ह्यांच्याकडे फॅमिली साळीकडे त्यांच्याकडे तुला भरोसा नसेल तर म्हणा तो कोणता विश्वास माणूस पाठव ऐकायला म्हणा. भरवशाचा काही विषय नाही शुक्रवार पुस्तक आपलं होऊन जाणार आहे. आता मागच्या वेळी म्हणलं रविवारी होईल म्हणला पैशाच काम आता परत शुक्रवारी म्हणला शुक्रवार पुस्तक 100% होते. आता किती देतो म्हणले त्यांना बोललो ना ते तुम्ही म्हणले तेवढे 2 कोटी. हा मला काय माझं 1.5 कोटी द्या तुम्ही तुमचे 50 काढून घ्या याच्या तुमच्या पद्धतीने कसं बघा. मला बाद झाली बाबा मला तेवढीच बाद झाली मला जास्त अपेक्षा नाही. हा मी तुम्हाला म्हणलो ना काय अडचण नाही आणि पण शुक्रवार नंतर टाळू नका म्हणा. तुमच्या हातानेच द्या मला तिथं ऐका तुमच्याच हाताने मला तिथं द्या काढून. बत्तच करू ऐका ना धनंजय मंडळ म्हणा आता तुम्ही उद्या देतो म्हणले होते उद्या नाही द्या याच्या अगोदर शनिवारी देतो म्हणले बुधवारी देतो म्हणले आता रविवार 3 वेळेस झाले म्हणा आता शुक्रवार तरी टाळू नका. कार्यक्रम आहे 3 दिवस कार्यक्रम आहे आणि अगोदर 2 दिवसापासून तयारी होतात त्या कार्यक्रमाचं ते कार्यक्रमात मी लय बेजारी मग त्या गोष्टीमुळं मला सुचत नाही नेमकं काय मी टेन्शन मध्ये तुमचं कामा. नाही काय टेन्शन घ्यायचं नाही शुक्रवार पुस्तक थांबा. पण शुक्रवारी त्यांचं तुमचं कन्फर्म बोलणं झालं का धनंजय मुंडेचं तुमचं शुक्रवारी पेमेंट बोलणं झालं कन्फर्म ते म्हणले अमोलराव मला आवाजावर बोलतो ते अमोलराव म्हणते तुम्ही या स्वतः मला मी नाही येणार नाही तर म्हणजे मग पाठवतो म्हणजे कांचनला पेमेंट घेतो त्यांच्याकडे पाठीला पेमेंट जरी जमतं आपल्याला काही अडचण नाही. पेमेंट घेऊन पाठवतो म्हणजे मला पण तुम्ही सांगितलं म्हणजे 63-64 तेवढ्या पाहिजेत म्हणजे मला सगळ्या देऊन टाकून आपण त्यांना 64 मी तुम्हाला आबूर फॅमिला त्यांच्या नाही त्यांना सगळ्या देऊन टाकू आपणच उलट्या याच्यातून मुक्त होऊ आपल्यालाच नको टेन्शन आपण आपलं पैसे घेऊन मोकळं होऊ आपण कोणाला. मला एवढं मी मला म्हणले तुमचं कुठंच काय लिकेज होणार आणि त्याला संपणार नाही म्हणले मी त्याला बरोबर बोटावर खेळतो म्हणजे त्याला. तुम्ही तुमचं कसं करा म्हणा ते तुमचा मोठा प्रश्न आहे पण आपण गरीब माणसात ना आपल्याला काय आपलं पैसे भेटले विषय संपला. नाही बरोबर ते आपल्याला त्याला जास्त मागत नाही आपल्याला आपले 1.5 कोटी द्या म्हणायचं म्हणजे ह्यांना तर म्हणा 2 तुम्हाला मी 50 देत त्यातले काही अडचण नाही. चालतंय ना. हा त्यांना भेटल्यानं तुम्ही इथं राहिले त्यांना जा म्हणले तरी जमन ना काय अडचण त्याला. काय अडचण नाही. हा मग मी तुम्हाला सोडतो इकडून. मी त्यांच्या गाडीत आलो पेमेंट घेऊन तरी मी काय म्हणेन मला त्या माणसाला 100% दिले. हा माझ्यातल्या 2 कोटी मध्ये तुम्हाला 50 लाख देतो मी मला 1.5 कोटी ठेवतो मग. पण आता रविवार म्हणले उद्या म्हणले होते पण तुम्ही शुक्रवार टाळू नका भाऊ विनंती तुम्हाला. नाही ठरत आता काय टेन्शन घेऊ म्हणजे मुंडेल बी सांगा शुक्रवार टाळू नका म्हणा. नाही ठरत चालतंय काय आणखीन काय म्हणले मग काय झालं तुझं मला हा पण त्यांना म्हणा खुश करा तुम्ही खुश झाले पण आम्ही 3-4 जण बरं का आता ते उद्या आहे का आपल्याला सर नाव सकट येणार आहे त्यांची डिटेल कोण परत उद्या.
उद्या कसं जाईल मग कोण पण त्यांच्याकडे काहीच नाही. मग बोलणं झालं म्हणजे ह्याच्याकडे काहीच नाही नसते बसकटात गोळ्या आणायला लागली. ठीक आहे 14 जण कोण आता तर पण काल बी गेलते का माहिती काल गेलते काल. असं का माणूस कोण असते ना काय त्याला कोणी संपर्क करताय तिकडे काय आपण काही नाहीच ना त्यांच्याकडे. जा तुम्हाला नाव जरी सांगितलं म्हणा आहे ते जवळचे देत असं म्हणायचं जरी म्हणलं तर काय जात तिकडं आपल्याला काय करा कोणी काय करा. हा मग आपल्याकडे जे ते कोणाकडेच नाही ना हा ते मला जे तुमच्याकडे ते ह्यांच्याकडे काहीच नाही. ह्यांना काय काय उपयोग आहे ह्यांचा सांभाळून मग तसं काहीच विषय नाही म्हणा काय का हा मग ते आपल्याला आहे का काय असतं 63 60 64 काय असतं ते सगळं द्यावं लागतं बरं का. सगळं देऊ त्यांना आपल्याकडे जेवढं आहे का तेवढं देऊन टाकू त्यांना पण पेमेंट मध्ये हे ना करू म्हणा आपण त्या चेक बी करणार मोठा डुप्लिकेट आहे कवरिंग झाले ते मशीन घेऊन या तुम्ही तसं काय हा मशीन घेऊन मी सगळं मोजून ठेवू चालतं हा माझी दीड मोजी बाकीचे तुमचा आवाज देऊन करू चालतं काय अडचण नाही. हो. आता शुक्रवार फक्त टाळू नका भाऊ विनंती नाही 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 कळत नाही त्याला. हो ऑडिओ क्लिप नेमकी कोणाची आणि कोण संभाषण करते. हे 2 आरोपी ते म्हणते ना जवळचे आहेत संपर्कात नाहीत. हे 2 आरोपी हे करतात ते की ते 1.5 कोटी 2 कोटी त्यातले 50 घ्या. मग एक जण म्हणतो मला बस झाले बाबा तेवढेच खूप झाले. म्हणजे तुम्ही आपले असून माणसं मारायला तयार झाले आणि तुमचे म्हणता मुळावर उठता पैशासाठी द्या. इतका कमजोर समाज झाला असं दाखवायचं तुम्हाला पैशासाठी. अरे